दोन प्रकारच्या शिंगा आहेत। या तुरीच्या आहेत 1.5 किलो आणि 1.5 किलो हे पावट्याचे आहेत। आणि कोलबीची साईज बघा, हिला बोलतात सोट कोलबी। हे बघा साईज कसली आहे बघा, करपालीच्या पेक्षा मोठी। या आम्हाला कोलब्या पडल्या 400 रुपयाच्या फक्त 7। आणि या चिंबोऱ्या बघा कवटाच्या प्युअर, साईज बघा चिंबोरीचे, तोंडाच्या अवधी मोठे इतक्या चिंबोऱ्या आहेत, 6-7 चिंबोऱ्या आहेत। ते ना, तर मित्रांनो हे बघा आपली सीझनची पहिली पोपटी। आता प्रत्येकाला टेस्ट करायला सांगू आणि बघू कशा प्रकारे शिजले। आतेश पहिले चिकन पासून सुरुवात कर, खा पहिले हा। आणि मिनी पोपटी बनवलंय मी सांगते म्हणून सांगू नको, फक्त चिकन मिनी पण अजून ट्राय नाही केलाय, कसा झालाय सांग फक्त। तू शेंगा ट्राय कर, चल फ्लॅश इकडं तिकडं मग। हा तू ट्राय कर। मी सौट कोलबी घेतलेली आहे, विकीने उचलली पहिलीच मोठी कोलबी, वासच मस्त येतो। या बघा चिंबोऱ्या। आता ये आमचा एक डबा यो संपलाय बघ तो असं ढेकळा देते, यो अख्खा संपलाय बघा, मरका तुमच्या समोर भरलेला। आणि यो अर्धा झालाय बघा, अर्धा इथं वाचला डबा। आणि या चिंबोऱ्या ही बघा बहुतेक काही खाऊन झाल्या। आता बघा तुम्हाला खोटं वाटत असेल, कवटाच्या चिंबोऱ्या असं बघा, कवट तुम्हाला दाखवते बघा, लाल कवट बेस। आपण गॅरंटीड चिंबोऱ्या आणता बघा, पेंद्यान पण लाल भरत आहे बघा। लेग पीसची साईज बघा फक्त, हिरवं लेग पीस होतं बस, मस्त आधी टाकू दे तरी ते थंड भरतात थंडा पिता ना सगळं दाखवणं तुम्हाला वाटेल काय वेगळं आहे बघा। इकडे नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर। तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून आपल्या चॅनलवर ही व्हिडिओ येणार आहे अशा प्रकारची, कारण का ही व्हिडिओ कुठल्याही मच्छी पकडण्याच्या रिलेटेड नाही, तर ही मेजवानी व्हिडिओ असणार आहे। आता सध्या चालू झालाय थंडीचा महिना, आजची व्हिडिओ असणार आहे एक धमाकेदार। थंडीमध्ये सगळ्यात जास्त भारी फेमस जी डिश असतं तिला बोलतात पोपटी। गुजरातमध्ये बहुतेक हिला उंबाडियो असं काहीतरी नाव आहे, मला पण नक्की माहिती नाही, पण आपल्या इथं पोपटी स्पेशल बोलताना। तर तुम्हाला काय काय नाही याच्यानं दाखवते। मित्रांनो पोपटीसाठी आम्ही काय काय इन्ग्रेडियंट्स आणलं ना, म्हणजे ज्या ज्या आपल्याला पोपटीसाठी वस्तू लागणार आहेत ना पोपटीमध्ये टाकायला, त्याची मी एक व्हिडिओ शूट करून ठेवली, ते बघा काय काय। मित्रांनो तुम्हाला दाखवते आता आम्ही काय काय आणलेलं आहे बघा। पनवेलला गेलतो, ही आवरी मोठी जाली भरून, याला काय बोलतात माहिती नाही, जालीला आहे बघा। दोन प्रकारच्या शिंगा आहेत। या तुरीच्या आहेत 1.5 किलो आणि 1.5 किलो हे पावट्याचे आहेत। मकई आहेत 3, मटरच्या शेंगा बघा। आणि कोलबीची साईज बघा, हिला बोलतात सोट कोलबी। हे बघा साईज कसली आहे बघा, करपालीच्या पेक्षा मोठी। या आम्हाला कोलब्या पडल्या 400 रुपयाच्या फक्त 7 कोलबी 400 रुपये। कसली साईज आहे बघा, समुद्रांच्या या सोट कोलब्या आहेत। आणि या चिंबोऱ्या बघा कवटाच्या प्युअर, साईज बघा चिंबोरीचे, तोंडाच्या अवधी मोठे इतक्या चिंबोऱ्या आहेत, 6-7 चिंबोऱ्या आहेत। आणि हा नॉर्मल चिकन नाही आहे, हा आहे तंदुरी कोंबडीचा चिकन। म्हणजे हॉटेलांच्या तंदुऱ्या बनवायला कोंबड्या घेतात ना छोट्या साईजच्या, 1 किलो 1100 ग्राम त्यांचा चिकन आहे हा। पटकन शिजतं चिकन आणि भारी पण लागतं, त्याच्यासाठी हा चिकन वापरलाय। तर अजून अंडी बिंडी यावायची आहेत, ते नंतर आल्यावर सगळं आता याचं मॅरिनेशन करताव आणि डायरेक्ट नंतर पोपटी भरतानाच दाखवतो। तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो आपलं सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी आहेत, आता सगळ्या वस्तू आपल्या प्रॉपर मॅरिनेट करून ठेवलाय। काय काय तुम्हाला दाखवतो, संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता आपल्याला पोपटीसाठी आज काय काय गोष्ट लागणार आहे ते तुम्हाला दाखवतो।
मेन पोपटीसाठी आता तुम्हाला दाखवतो बघा काय काय लागतं. एक तर मडका, नंतर हा तेलाचा डबा, हा पूर्ण धुवून घेतलाय. आपण आज पोपटी दोन्ही याच्यामध्ये करणार आहोत, कारण का थोडी मोठी पोपटी होणार आहे, आपली व्हरायटी जास्त आहे. तर पोपटीसाठी मेन गोष्ट लागणार आहे बघा मामुड्याचा पाला, मामोरडा बोलतात, आमची त्याला मामुड्डा बोलतात, तुमची तर काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. चांगला दुपारी धुवून ठेवला, धूल बसता म्हणून धुवून ठेवला आणि उन्हात सुकवला बघा, एकदम फ्रेश पाला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तिथं बघा शेंगा. याच्यामध्ये वाल आता आलं नाही, अवेलेबल नाही, त्याच्यामुळे पावटा आहे आणि तुरीच्या शेंगा आहेत बघा, या 2 प्रकारच्या शेंगा. आणि इथे तिसऱ्या शेंगा आहेत बघा मटर, या 3 आणि ही चौथी. हिला शेंगामध्ये बोलतील का मला माहिती नाही, पण हा चण्याची शेंगा आहे. भरडा बोलतात ना याला, भड्डा बोड्डा बोलतात याला. त्यानंतर आहे तिथं अंडी कोंबडीची, 15 अंडी आहेत नाही, ही 15 अंडी. आणि इथं आहे सोट कोलंबी, हिला बोलतात सोट कोलंबी. हिची साईज बघा, तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये दाखवली असेल, ती मोठी कोलंबी आहे. 400 रुपयाच्या फक्त 7 कोलंब्या तुम्ही बघितले असाल. आणि त्यानंतर इथं बघू शकता मक्क. आणि हा चिकन आहे, इथं हा नॉर्मल चिकन आहे जो सगळे इथं अवेलेबल असतं. हा हिरवा चिकन मॅरिनेट केलाय. आणि हा स्पेशल चिकन आहे, हा चिकन आहे तंदुरी कोंबडीसाठी, जी बारकी कोंबडी वापरतात ना तिचा चिकन आहे. हा तर दुपारीच मॅरिनेट करून ठेवलाय, 1 नंबर मॅरिनेशन झालाय. आणि आपली पोपटीची स्पेशल डिश, जी मला वाटते पोपटीमध्ये आपणच पहिल्यांदा चालू केली ती खूप वर्ष आधी. तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, मी तुम्हाला अगोदरचं फोटो पाठवेन. लय अगोदर केली ती सुरुवात. बघा आपल्या पोपटीचे स्पेशल रेकमेंडेशन, हे बघा कवटाच्या प्युअर चिंबोऱ्या. साईज बघा एकदम भरलेले, आवाज बघा कसा आहे, एकदम प्युअर माल असतं भरलेला. लाल कवटाच्या चिंबोऱ्या 6-7 चिंबोऱ्या आहेत. आता सगळा पोपटीन भरू तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडली, सगळे इन्ग्रेडियंट्स आवडले तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता पोपटी भरायला सुरुवात करूया. पहिला आपण मार्का भरून घेऊ, कडक साईज मार्का आहे आणि डबा पण आहे. आता पहिला मार्का भरायला घेऊ. सर्वप्रथम टाकू त्याच्यामध्ये मामुड्याचा पाला, हाच मेन पोपटीन इन्ग्रेडियंट्स आहे. बऱ्याच जणांना यो पाला वलकन आहे. पाला कसा असतं बघा, नीट बघून घ्या, ज्यांना माहिती नाही त्यांना दाखवते. हा काय तर मित्रांनो बऱ्यापैकी पाला बघा आपण आतमध्ये कोंबून भरलाय. आता सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण टाकू मीठ, कारण का मडका उलटा होणार आहे, मग तोच मीठ वरती आगेशी वितलून खालती शेंगांवर आपले यावं पडेल. मीठ वापरायचं असतं मित्रांनो कधी पण, खड्या मीठ पण आमचं इथं संपला आहे, त्याच्यामुळे हा जो आपण रेग्युलर वापरतो तोच मीठ वापरतो. या मिक्स शेंगा, थोड्याशा मटरच्या पण टाकू, मटरच्या कमी आहेत पण टाकू, बोड्डा, परत थोडासा मीठ. आता बाजूशी पाला भरू गोल बॉर्डर. हा बाजूशी बॉर्डर आपण भरताव, जेणेकरून आपला सगळा माल मटेरियल जळायला नको, कारण का आग लय बेकार असेल. चला बऱ्यापैकी पाला भरलाय मधील. आता मेन वस्तू टाकायला सुरुवात करूया. तर मित्रांनो 1 नंबरची साईजची कुर्ली चिंबोऱ्या आपण टाकू इतकंच आता, कारण का त्या टाकल्या ना मस्त बसून राहतील फिट.
बघा दुसरी कुर्ली नंबर 2 आणि एक कुर्ला. अजून एक टाकू चला. अजून एक छोटी 4 चिंबोऱ्या एकामध्ये टाकल्या. त्यांच्यावरती परत थोड्याशा शेंगा टाकू म्हणजे चिंबोऱ्या जास्त हालचाल करायला नको. थोडासा मीठ म्हणजे चिंबोऱ्यांच्या वरती मीठ चिकन टाकला ना तर चिंबोऱ्या चिकन खावायच्या हातच्या हात, म्हणून आता चिकन टाकू. कसं आहे तंदुरी कोंबडीचा हा स्पेशल छोटी कोंबडी असतं त्याच्यामुळे हा चिकन एक्सपेरिमेंट केलाय. मला भारी वाटला. हा चिकन भारी शिजतं, लबरासारखा अजिबात नाही होय, भारी शिजतं आणि भारी लागतं. बघा 1 नंबर मॅरिनेट झालंय चिकन. एका कोंबडीचं फक्त 8 पीस. बघा कालजी. तर मित्रांनो आपल्या या सोट कोलब्या लय मोठ्या आहेत. याच्यान पटकन जास्त शिजल्या तर दिसणार पण नाही, त्याच्यामुळे आपण फॉईल पेपर घेऊ. फॉईल पेपर मध्ये टाकू. मॅरिनेशन झाल्यान प्रॉपर आणि प्रॉपर पोपटीचा फ्लेवर येवासाठी आपण पाल्यान गुंडल्यान आणि नंतर तोच पाला फॉईल पेपर मध्ये प्रॉपर पॅकिंग. मक्का स्पेशल ह्या पॅकिंग केलेल्या कोलब्या. त्यामध्ये 4 कोलब्या टाकल्या. आता परत एकदा याच्याने शेंगा टाकू. पहिले अंडी टाकून घेऊ. चार 5 6 आणि 7 अंडी टाकली. आता एकदा परत कोपऱ्याला कॉर्नरला महमुद्दा मारून घेऊ म्हणजे कसं करपाला नको. परत टाकू शेंगा थोड्या. पोपटी झाले आपले टाईट. तर परत महमुद्दाशी पॅकिंग करून घेऊ. पहिला मडका रेडी. पोपटी
दंब शिंगा. दुसऱ्या डब्यान हिरवा स्पेशल चिकन प्रॉपर मॅरिनेट झालेला. हिरवे चिकनची कलेजी. उजेड बघा दिसते का त्याच्यान. कवटाच्या कुर्ल्या. आता त्याचीच वरती टाकू चिकन. त्याच्यानंतर टाकूया कोलब्या पॅकिंग वाल्या. अंडी टाकून झाले तर टाकू एकदा शेंगा. अंदाज बघा, अंदाज फक्त. एक शेंग नाही राहिली बाजूला बघा, काय राहिली असेल तर तू टाकते. असा अंदाज असतो प्रॉपर पोपटीचा. थोडा मीठ झाला पॅक. करू लॉक. पहिला मरका आणि दुसरा डबा. चला आता डायरेक्ट भेटू शेतामध्ये पोपटी जालताना. फायनली टाइम झालाय, रात्र झाली, अंधार झाला. तुम्ही पाठीमागे बघू शकता. हा आणलाय पोपटीसाठी लागला आपला पेंडा आणि हा आपला मडका ओव्हरफ्लो भरलाय पोपटीचा. या सीझन 2024 एंड होता सीझनची पहिली पोपटी आपली. चला मडका ठेवलाय आणि आपण 2 डबे भरलं, म्हणजे एक मडका आणि एक डबा. चला दुसरा डबा पण ठेवून घेऊया. कडकडी दुसरा डबा पण ठेवलाय. आणि आता आपल्या पेंड्याच्या जुऱ्या. पेंड्याची क्वालिटी बघा. पेंडा पण ब्रँडेड आहे, एकदम जुऱ्या बिऱ्या बांधलेला. भुसा आहे असं नाही, प्रॉपर पेंडा आहे बघा. आता हा महिना एंडिंगच आहे, बहुतेक डिसेंबर चालू आहे ना. 2024 एंडिंग होता आपला. हिवाळ्याचा म्हणजे थंडीचा महिना चालू झालाय. आणि थंडीमध्ये सगळ्यात स्पेशल डिश खाली जाते, तिला बोलतात पोपटी. आपले आगरी कोली भाषेत पोपटी बोलतात, गुजरातीमध्ये उंबाडियो असा काहीतरी बोलतात, उंबाडियो. तर तीच आपण डिश आज बनवायला घेतलंय. आणि या सीझनची पहिली पोपटी, आपली पहिली पोपटी प्रॉपर.
2024 PM फिशिंग वर आपली स्पेशल पोपटी दिसते का प्रॉपर? बेकार गरम करते बाप. 7:14 वाजलं आणि आपल्याला प्रॉपर 27 ते 28 मिनिटं पोपटी ठेवायला लागेल, कारण का डबा 25 मिनिटं होतं, पण आपला एक मडका पण आहे, त्याच्यामुळे दोन्ही टाइम घेऊ. प्रॉपर 27 मिनिटं आता असाच पेंडा टाकत ठेवू आणि पोपटी जाळत राहू. आणि तुम्ही बनून राहा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ज्याला पोपटी आवडते ना त्याला ही व्हिडिओ शेअर करा. आणि ही व्हिडिओ आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला काय दाखवत नाही, कारण का फोनमध्ये जास्त चार्जिंग पण नाही राहिली. आता डायरेक्ट पोपटी काढतानाच दाखवू. पोपटी लावून आपल्याला बघा 7:14 का 15 लावलेली, 7:45 झालं बघा. तर आता बघूया काढून कशी झालंय. सीझनची पहिलीच पोपटी आहे, करपली नसेल तर बरी आहे. मजबूत पेंड्याशी जाळून घेतली बघा कशी आग आहे. बाबा बाबा मक्खनचे मक्खन. हे बघा आपला एक डब्बा इथं आहे आणि एक मडका इथं आहे. पहिला डबा काढून घेऊ. डब्याची तर वाटूस लागलेली दिसतंय. दयो दे गांडू बघा. अरे बोल बाबा. हा प्रॉपर. तर मित्रांनो बघा आपला एक डबा रेडी आहे आणि इथं दुसरा मडका. आता फक्त फडका आणायची वाट बघतो, कारण का मरणाचा गरम आहे. बघा वाफा दिसत असेल तुम्हाला. आणि आपली मंडळी बघू शकता घामान भिजली सगळी जण पेंडा टाकून बिकून. आणि अजून आपला एक पार्टनर येवाचा आहे, तो आला काय सगळा पोजा विस्तार उचलता आणि पार्टीला बसल्यावर तुम्हाला दाखवतो काय कशा प्रकारे शिजली ती पोपटी. तिथपर्यंत व्हिडिओला आमचे मजबूत लाईक करा. तर मित्रांनो आपली पोपटी प्रॉपर झाली. ही आपली सगळी मंडळी 5 जणांची टीम आणि आपला पोपटीचा पहिला मडका, सीझनची पहिली पोपटी बघूया. आहा हा फॉइल पेपर एकदम खतरनाक. फक्त प्रॉब्लेम एकच आहे का मरणाचा गरम आहे, त्याच्यामुळे फरका नीट करून घ्यावा लागेल. आता कशी शिजलाय का नाही शिजली त्या माहिती नाही. एकदा वाफ येते हातावर, त्याच्या पायी थोडा प्रॉब्लेम आहे. तरी पण आपण वतून बघूया. सीझनची पहिली पोपटी आहे. इकडं मार जरा अजून एक आहे इकडं. तर मित्रांनो हे बघा आपली सीझनची पहिली पोपटी आहे. बघा सीझनची आपली पहिली पोपटी आहे. चिंबोऱ्या बघा कशा साईज बघा कवटाच्या चिंबोऱ्या आहेत. सोट कोलंबी प्रॉपर शिजलंय आणि चिकन तर बघू शकता. अजून अर्धाच मरका टाकलाय, अजून अर्धा मरका बाकी आहे, अजून एक डबा बाकी आहे. आणि या शेंगा बिंगा बघा प्रॉपर एकदम तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा प्रॉपर शिजल्या. मक्का चिकन हे बघा प्रॉपर. आता खाताव आणि तुम्हाला दाखवताव कसा झाला. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला पार्टनर कोण कोण आहेत ना तुम्हाला दाखवते. दे इथं फोन दे इथं बघा. इथं आहे प्रतीक, तुम्हाला दाखवतो. हा बघा प्रतीक घरात. इथं विक्रांत पाटील चिंबोरी घेतलाय. इथं महेंद्र मडवी आणि इथं आहे आतिश मोकल मॅन फ्रॉम रांजणपाडा. आता प्रत्येकाला टेस्ट करायला सांगू आणि बघू कशा प्रकारे शिजले. आतिश पहिले चिकन पासून सुरुवात कर.
खा पहिले हा. आणि मिनी पोपटी बनवलंय मी सांगते म्हणून सांगू नको. फक्त चिकन मिनी पण अजून ट्राय नाही केलाय. कसा झालाय सांग फक्त. मस्त एक हा मस्त. पहिले पोपटी बनवलं ते हिशोबन बरोबर. मग तू ट्राय कर. तू शेंगा ट्राय कर चल. सोट कोलबी त्याला शिंग नाही भेट. फ्लॅश इकडं तिकडं मग. हा शिंगातलं चौथं चांगलं आहे. एक नंबर मस्त ना. विकी तू ट्राय कर. मी सोट कोलबी घेतलेली आहे. विकीने उचलली पहिलीच मोठी कोलबी. वासच मस्त येतो. अमेझिंग परफेक्ट. एक नंबर हा झालेली आहे. शिजले बरोबर का. बरोबर आणि मसाला कसा लागलाय. वेगवेगळे मसाले आहेत, वेगवेगळे पदार्थ आहेत. म्हणजे त्यामध्ये टेस्ट थोडा वेगवेगळी येते. आणि आता प्रतीक काय टेस्ट करेल. काय नको प्रतीक बोलत. प्रतीकने केली सुरुवात. तर चला मित्रांनो जरा 1 मिनिट माझे तुम्हाला. तर मित्रांनो एकदम तंदुरी कोंबडीचं चिकन आहे. सीझनची पहिली पोपटी लय मेहनत घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता हो. थंड करू दे. हा माणूस जुळलाय. आता लय बेकार आम्ही खात आहोत. थोड्या टायमाने बघा कवटाच्या चिंबोऱ्यांचे बघा शिंगर. म्हणजे मग टॉच हे बघा कवटाच्या चिंबोऱ्याचं शिंगर तुटलं म्हणजे प्रॉपर शिजलंय. अंड्याची कवचा बाहेर आली नाही बघा. अंडी प्रॉपर शिजले. नाही तर मका बिका आहेत. चायनीजची चटणी आहे. तर मित्रांनो या बघा चिंबोऱ्या. आता ये आमचा एक डबा यो संपलाय बघ. तो असं ढेकळा देते. यो अख्खा संपलाय बघा. मरका तुमच्या समोर भरलेला. आणि येवा अर्धा झालाय बघा. अर्धा इथं वाचला डबा. आणि या चिंबोऱ्या ही बघा बहुतेक काही खाऊन झाल्या. आता बघा तुम्हाला खोटं वाटत असेल. कवटाच्या चिंबोऱ्या असणे बघा. कवट तुम्हाला दाखवते बघा. लाल कवट वेस आपण गॅरंटीड चिंबोऱ्या आणता बघा. पेंद्यान पण लाल भरत आहे बघा. असा भरलाय लाल कवट. एक नंबर गावाला. तर चला आता करतो एन्जॉय. फुगलोय अर्धी जास्त पोपटी गेली. अजून आवडी साफ करू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले लेग पीसची साईज बघा फक्त. हिरवं लेग पीस होतं. बस मस्त आधी टाकू दे तरी. ते थंड भरतात. थंडा पिताना सगळं दाखवणं तुम्हाला वाटेल काय वेगळं आहे बघा. तो बोलते इकडे मार. तर चला मित्रांनो आता करता चिंबोऱ्या. त्या चिंबोऱ्यांचा कवट साफ. आणि नंतर व्हिडिओ एंड करू. तर चला व्हिडिओला लाईक. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा. इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील. थंडीचा महिना आहे सांगताना बोलाला. घाम बघा अंगावर किती आहे. आणि गरमागरम पोपटी आम्ही एन्जॉय करत आहोत. तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीच्या नंतर फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.